पुण्यात विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार वळसे पाटलांनी स्पष्ट सांगितलं. नाराजीबाबत जय पवार बोलले. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत नाराजीचं सर्वाधिक नाट्य रंगलं ते पुण्यात. पुणे विधान परिषद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. विशेष म्हणजे पक्ष कार्यालयात बसूनच नुसतेच भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले विक्रम काकडे आणि माजी आमदार सुनील टिंगरे यांनी उमेदवारी अर्ज भरला आणि त्यात महायुतीच्या जागा वाटपात ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली. तरी भाजपच्या प्रदीप कंद यांनीही आपला अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे पुण्यातील अंतिम उमेदवारीसाठी 4 जूनपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. राष्ट्रवादीतील या नाराजी नाट्यावर आता जय पवार आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी भाष्य केलं आहे. तर पुणे विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मोहन काकडे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, तर त्यांच्याच पक्षाच्या सुनील टिंगरे यांनी देखील डमी अर्ज दाखल केला आहे. विक्रम काकडे यांचा अर्ज वैध ठरल्यानंतर टिंगरे यांचा अर्ज मागे घेतील असं सांगण्यात आलं आहे. तर भाजपचे प्रदीप कंद यांनी देखील अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीतील बंडखोरी रोखण्यासाठी कंद यांना अर्ज मागे घ्यायला लावण्याचे आव्हान राष्ट्रवादीसमोर असणार आहे. तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून या आधीच शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी देखील अर्ज दाखल केला आहे. त्यांचा डमी अर्ज म्हणून तुषार कामटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ संपली असून पुणे विधान परिषदेसाठी अधिकृत पक्षाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा असल्यानं माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांनी अधिकृत उमेदवारी अर्ज भरला आहे. तर त्याला डमी अर्ज म्हणून पुणे शहर अध्यक्ष सुनील टिंगरे यांचा अर्ज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पुण्यातील राष्ट्रवादीमधील 2 अर्जांवर जय पवार यांनी भाष्य केलं आहे. सगळ्यांच्या वतीनं आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार श्री विक्रम काकडे यांचं अर्ज दाखल केलेला आहे. विक्रम काकडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी, सर्व स्थानिक नेत्यांनी एकत्रितपणानं चर्चा करून ही निश्चित केलेली आहे. पुण्याची जागा महायुतीमध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालेली आहे आणि त्यामुळंच हा फॉर्म भरण्याच्यासाठी केंद्रीय मंत्री आपले मुरलीधर अण्णा मोहोळ, माननीय महापौर परशुरामजी वाडेकर, मिनलताई, नीलमताई गोरे हे सगळ्या पक्षाचे प्रतिनिधी यावेळेला उपस्थित होते आणि अजून आम्ही आजच्या अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या मुदतीपर्यंत वेळेपर्यंत कुणी कुणी फॉर्म भरलेले आहेत, कसे कसे फॉर्म भरलेले आहेत हे स्पष्ट होईल आणि त्याच्यानंतर स्क्रुटिनी आणि माघार याच्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ही आजची वस्तुस्थिती आहे. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय शिंदे साहेब, आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक लढवली जाणार आहे आणि महायुतीचे सगळे लोक हे एकत्रित आहेत आणि एकत्रितपणानं ही निवडणूक आम्ही जिंकू, चांगल्या मताने जिंकू अशा प्रकारचा निश्चित आत्मविश्वास आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे जाणार आहोत.